दक्ष के यज्ञ के विध्वंस के अवसर पर क्रोधाग्नि से ज्वर उत्पन्न हुआ और तत्पश्चात रक्तपित्त हुआ। उसी समय भयंक्रांत रोग होकर इधर उधर भाग दौड़ करने के फलस्वरूप गुल्म रोग की भी उत्पत्ति हुई। अतः उसी क्रम में रक्तपित्त रोग के वर्णन के बाद गुल्म का वर्णन प्रसंग प्राप्त है, जिसका वर्णन इस अध्याय में किया गया है। गुल्म संख्या एवं प्रकार। यहाँ निदान के प्रसंग में 5 प्रकार के गुल्म होते हैं: वात गुल्म, पित्त गुल्म, कफ गुल्म, सन्निपात गुल्म, रक्त गुल्म। गुल्मों के प्रकार जानने के लिए अग्निवेश का प्रश्न इस प्रकार से कहते हुए भगवान आत्रेय से अग्निवेश ने पूछा, भगवान, 5 गुल्मों के भेदों को हम कैसे जान सकेंगे? औषध जानने वाला वैद्य भी यदि रोगों की विशेषताओं को न जाने तो वह रोगों को शांत करने में समर्थ नहीं होता है। पश्च निदान से गुल्म के भेदों का ज्ञान। भगवान आत्रेय ने अग्निवेश से कहा, हे अग्निवेश, निदान, पूर्वरूप, लक्षण, वेदना और उपशय आदि की विशेषताओं से गुल्म तथा अन्य रोगों की विशेषताओं का ज्ञान होता है। गुल्मों के वर्णन में कहे जाने वाले इस रोग विशेष विज्ञान को समझो। वातज गुल्म का निदान। जब वात प्रकृति का व्यक्ति ज्वर, वमन, विरेचन या अतिसार के कारण अतिशय क्षीण होकर वातकारक आहार का सेवन करता है या शीतवीर्य अथवा शीत स्पर्श वाले आहार विहार का सेवन करता है। एक येत आहे सकाळी 6 वाजता येईल. गुरुवारी ते सांगितलं मला, ते फोन करणार आहे. आणि ही मावशी आहे त्या दिवशी, ती मुळव्याची, ती आत्ता येईल 5-10 मिनिटात येईल. आलं की सांग. नाही नाही, फक्त आपण ते सांगतो की तुम्हाला, येऊ द्या पेशंट. सेवन करता है तो उसके शरीर में वायु का प्रकोप हो जाता है एवं जब वह बिना स्नेहन किए वमन या विरेचन का पान करता है या अप्रवृत्त वमन को जबरदस्ती प्रवृत्त करता है या आए हुए अपान वायु मूत्र और पुरुष के वेगों को रोकता है या बहुत अधिक खाना खाकर अधिक मात्रा में बरसाती ताज़ा जल पीता है या बहुत झकझोरने वाली सवारी में यात्रा करता है तो उसका वायु कुपित हो जाता है। इसी प्रकार जो अति मैथुन, अति व्यायाम, अति मद्यपान या अति शोक करने की प्रवृत्ति का होता है या चोट खाया होता है या विषम ढंग से बैठने, सोने, खड़े होने और घूमने फिरने वाला होता है अथवा अन्य प्रकार के कार्यों को अथवा व्यायाम को विषम तौर पर तथा अधिक मात्रा में करता है तो उसका वायु उक्त उपचारों से प्रकोपित हो जाता है। काय रोजच्या डेली लाईफमध्ये अशा घटना घडतात का? बरं, गुल्म जो अध्याय आहे, आता वाचलेल्या याच्यावरून, हेतूवरून किंवा सांगितलेले जे घटना आहेत, ह्या लाईफमध्ये घडतात का आपल्या? सगळं दिसत आहे का? एखाद्या वेळेस व्यायाम करता करता अचानकच हात तिथे अडकून गेला, पाठ सरळ करताना त्रास होत आहे, प्रवासात गेलो, पोट एकदम आखडून गेलं, काहीतरी आज बाहेरचं खाल्लं आणि नंतर लगेच असं वाटायला लागलं की पोटामध्ये काहीतरी असा गोळा तयार झालेला आहे आणि मग तो थोडंसं ब्लोटिंग टाईप काम करत आहे, किंवा पाळीच्या वेळेस काही अशा आपण उचलखाचल करतो त्यावेळेस ते अडकून येत आहे, छातीमध्येच कुठेतरी असं टोचल्यासारखं वाटत आहे ना, एखादं काम करताना अचानक काही खाल्लं आणि त्याच्यानंतर पोटामध्ये असं इथे टाईट वाटत आहे किंवा छातीत दुखल्यासारखं वाटत आहे, एखादा गोळा तयार झाल्यासारखं वाटत आहे. तर गुल्म म्हणजे काय की जी काही जसं अपान कक्ष आहे, उदान आहे, व्यान आहे, जे काही स्थानं सांगितलेलं आहेत वायूचे, त्या स्थानाच्या अनुषंगाने किंवा कफाचं स्थान सांगितलेलं, पित्ताचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, प्रत्येकाच्या स्थानाच्या अनुषंगाने तिथं होणारी एखादी शरीराला अपेक्षित नसलेली क्रिया घडणं आणि त्यानंतर त्याची गती परिवर्तन होणं. म्हणजे आता तो चालला सरळ मार्गाने, आपण जाऊन समोर एकदम उभं राहिलं, त्याची गती चेंज झाली. जसं नदी स्थिर आहे पण एखाद्या वेळेस काय असते की नदीच्या मध्ये आपोआपच एखादा गड्डा पडतो जो खोल असतो नदीपात्रापेक्षा, तर त्या ठिकाणी त्याचा भवरा तयार होतो आणि पाणी असं स्क्वीज होऊन आतमध्ये जाते, तसंच वर येते. मग तिथे त्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये पाणी स्थिर आहे
पण त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती तयार होते आणि तिथे एक प्रकारचं भोवरा तयार होते. म्हणजे राऊंड फिरणारं पाणी आहे, स्थिर आहे सगळीकडे, पण एका ठिकाणी गड्डा पडला आणि तिथे ते वाताची गती विचलित झाली आणि त्या ठिकाणी मग जे आहे भोवरा तयार झाला. सेम कंडिशन आकाशामध्ये वायू जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात सगळीकडे पसरत आहे, हवा येत आहे, खूप चांगलं वातावरण आहे किंवा गरम हवा चालू आहे, त्या गरम हवेमुळे काय झालं की वातावरणातला वायूचा दाब कमी जास्त झाला, कमी दाबाचा पट्टा म्हणतो आपण, आणि नंतर वायूचा एक स्विंग तयार झाला, त्याला आपण चक्रवात म्हणतो. तर ते चक्रवात तयार झालं आणि ते स्विंग होत होत इकडे तिकडे फिरत आहे भोवऱ्यासारखं. त्याच्यामध्ये जेवढ्या वस्तू येतील ते त्याच्यामध्ये गुरफटल्या जातील आणि मग ते एक विशिष्ट प्रकारचा कोन तयार करेल आणि वरच्या दिशेने त्याचा मोठा भाग असेल आणि खालच्या दिशेने छोटा भाग असेल. तर हा जे प्रकार सगळे दिसत आहे निसर्गामध्ये किंवा नेचरच्या आजूबाजूला आपण पाहिल्यानंतर सापडतात की असं पाण्यामध्ये होत आहे, म्हणजे जलतत्वातही होत आहे, वायुतत्वातही होत आहे, आकाशतत्वातही होत आहे. मग अशाच प्रकारचं जे आहे सेम जे निसर्गात जशा घटना घडत आहे तशा शरीरामध्ये त्याच्या काहीतरी विशिष्ट कंडिशन्स चेंज झाल्या, पॅरामीटर चेंज झाले, तर तिथं काहीतरी वाताची गती बदलते किंवा जलाची गती बदलते किंवा पृथ्वीमध्ये अवकाश निर्माण होते आणि त्याच्यानंतर घटना घडायला लागतात. तर त्या संक्षिप्त स्वरूपात असा विचार केला की बाबा हे कशामुळे घडते, तर विचलित अवस्था, नॅचरली जसा फ्लो चालू आहे त्याच्यामध्ये काहीतरी एखादी विशिष्ट बदल झाला, मग तिथे बदल शरीराला अपेक्षित नाही आहे, इकडे निसर्गाला अपेक्षित नाही, आणि तिथं त्यांनी तयार केलेलं एक स्पिन किंवा भोवरा आहे. ठीक आहे, तो भोवरा म्हणजे गुल्म म्हणून आपण त्यालाही करू शकतो. मग तो मासाच्या बाबतीतही असू शकते कारण पृथ्वीमध्ये छिद्र पडू शकते, जलाच्या बाबतीत ते असू शकते कारण त्यालाही स्थिरता नाही आहे, चल करणार आहे, वायूच्या बाबतीत आकाशामध्ये होऊ शकतं आणि तेजाच्या बाबतीत होऊ शकतं. तर असं वात पित्त कफ तिन्ही दृष्टिकोनातून विचार केला तर त्या ठिकाणी गुल्म तयार होऊ शकते. आता तुम्ही हेतू वाचले तर ते लक्षात येते की हेतू कसे आहेत. पुन्हा एकदा हेतूवर आपण कॉन्सन्ट्रेट करू की हेतू काय सांगतात. जब वात प्रकृति का व्यक्ति, आता हे वातज गुल्माच्या बाबतीत आहे ना, वात प्रकृति का व्यक्ति ज्वर, वमन, विरेचन या अतिसार के कारण अतिशय क्षीण होकर वातकारक आहार का सेवन करता है या शीतवीर्य अथवा शीत स्पर्श वाले आहार विहार का सेवन करता है तो उसके शरीर में वायू का प्रकोप हो जाता है. आता पहा, बरेचदा हॉस्पिटलाइज असलेला पेशंट, तो हॉस्पिटलाइज आहे आणि त्याला ज्वरामध्ये टायफॉइड वगैरे झालेला आहे म्हणून तो ॲडमिट आहे. तर अशा पेशंटला काय खायला देतात, तिथे मोस्टली फळाचे रस देतात. ठीक आहे, काही लोक बिस्किट आणून देतात, काही लोक त्याला असे पदार्थ देतात की जे त्या शरीराच्या अबल प्रवृत्ती असताना किंवा अगदी एकदम कमी असताना आणि थकवा आलेला असताना ते दिलं जातं. मोस्टली काही लोकांना ज्वरातून उठल्यानंतर डिसेंट्री, डायरियासारखे लक्षणं दिसायला लागतात, पोटाचे आजार दिसायला लागतात. ठीक आहे, आपण काय करू, इथले हेतू जे आहेत ते प्रॅक्टिकली कुठं दिसतात ते आपण पाहू. म्हणजे तसे लक्षणं आपल्याला पेशंटमध्ये दिसतात का हे समजतं. पुढचं वाचा. एवं जब वह बिना स्नेहन किए वमन या विरेचन का पान करता है या अप्रवृत्त वमन को जबरदस्ती प्रवृत्त करता है या आए हुए अपान वायु मूत्र और पुरुष के वेगों को रोकता है या आता काही रुग्ण आपल्याला कसं सांगतात की सर मला नाही का मळमळ होते आणि सकाळी पाडल्याशिवाय मला बरंच नाही वाटत. होते का असं सांगतात ना, बरेच लोक घरातल्या आजूबाजूला असतात की मला ते पित्त सकाळी पाडलं ना तर मग दिवसभर मला चांगलं वाटतं. मग ते अस्नेह पित्त पाडणं आहे, स्नेहाचा उपयोग न करता वमन करणं आहे किंवा शरीराला अतिप्रवृत्त करून ते काढणं आहे. तर ते पित्त शरीरामध्ये जे आहे प्रकुपित अवस्थेत जाऊन शरीरामध्ये दोष तयार करेल, तर तिथेही पित्तच गुल्मची लक्षणं किंवा पित्ताशी किंवा वायूची संबंधित गुल्माची लक्षणं दिसायला लागतील, तसा भोवरा तयार होईल. ठीक आहे, पुढे. सर तिथे वायूमुळे गुल्म व्हायला पाहिजे. हां, वायूमुळेच व्हायला पाहिजे. वायू हा सगळ्या ठिकाणी कारणीभूत आहे. जलामध्ये हे जो गुल्म होत आहे तयार, पाण्याचा भोवरा तयार होत आहे, तिथे वायूचाच अवकाशाची निर्मिती झाली जमिनीमध्ये आणि त्याच्यानंतर पाणी जे आहे ते स्क्वीज झालं. वायूशिवाय तर कोणती क्रिया होणारच नाही, जे काही घडेल. कारण क्रिया हा मोनोपल्ली जी आहे ती वायूचीच आहे. पित्तालाही समोर न्यायचं असेल त्याला तर वायूच्या क्रियेशिवाय पित्त जाणार नाही समोर.
कफालाही त्याला स्थिर ठेवायचं असेल, चल करायचं असेल, तरीही त्याला वायूच्या गतीशिवाय पर्याय नाही. कारण वायूच तंत्रयंत्र जे म्हटलेलं आहे की तोच सर्व करता आणि करविता तोच आहे. त्यामुळे त्याच्या कुठल्याही ॲक्शनशिवाय प्रत्येक ॲक्शनच्या मागे वायू आहे. शरीरामध्ये पापणी जरी खालीवर होत असेल, इव्हन दो जे काही इन्व्हॉल्युंटरी कुठली जी काही क्रिया असेल ती वायूच्या अंडर येणार. ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीमध्ये आपण तेच पाहणार. फक्त एरिया कोणाचा आहे, जसं मी मागं म्हटलं होतं की आपण युद्ध केलं, कोणाच्या एरियात जाऊन केलं त्याचं नुकसान जास्त आहे. भारताच्या भूमीवर जर युद्ध झालं असतं तर भारताचं नुकसान जास्त होतं. पण त्यांच्या एरियात जाऊन तुम्ही जर युद्ध कराल तर जास्त नुकसान त्यांचं होईल आणि आपलं कमीत कमी होईल. तसं वात काय करतो, स्वतःच्या भूमीत काहीच होऊ देत नाही. तो शक्यतोवर दुसऱ्याच्या भूमीत जाऊन नुकसान करेल. पित्ताच्या भूमीत जाईल, पित्ताच्या एरियात जाईल, पण त्याच्यात कार्यक्षमता तीच आहे की वात स्वतःही डिस्टर्ब होईल, स्वतः डिस्टर्ब झाल्याशिवाय दुसऱ्याला डिस्टर्ब करणार नाही. तो स्वतः डिस्टर्ब कुठलाही, तो पित्ताच्या म्हणजे जसं पित्तावृद्ध झालं, पित्त वाढलं, जसं तू काल खाल्लं 2 दिवस जे काही खाण्यात बाहेर चाललं, त्यांनी काय केलं, पहिल्यांदा वाताच्या कक्षेत जाऊन त्रास द्यायला सुरुवात केली. वाताच्या क्रिया प्रलंबित झाल्या, पोट साफ होण्याला प्रॉब्लेम झाला की नाही, वाताची क्रिया कमी झाली. जे सकाळची अनुलोम क्रिया आहे, अनुलोमनाचं काम आहे अपानाचं, त्याच्या कक्षेत जाऊन तू काम केलं खाण्याचं, आणि ते पचनाच्या क्रियेमध्ये पहिल्यांदा अडथळा आला, पित्ताला काम करता नाही आलं, पित्ताने जाऊन वायूच्या कक्षेत उडी मारली. आता वायू अवरुद्ध झाला, तिथं गुल्म तयार झाला आणि मग त्याच्यानंतर पुढच्या घटना घडल्या. ठीक आहे. मग ते ज्वर पण तयार करू शकेल, ते पोटाचा आजारही तयार करू शकेल, पोट साफ होणार नाही, की अतिप्रवृत्ती पण करू शकेल. ते डिपेंड करते की त्याचं खाल्लेलं स्वरूप काय आहे. ते ठरवेल की मला प्रवृत्ती करून बाहेर काढायचं आहे, अपनाची अति फोर्सफुली बाहेर काढायचं आहे, की तिथल्या तिथे ब्लोटिंग करायची आहे, जळजळ करायचं आहे आणि उदानाला प्रवृत्त करायचं आहे. म्हणजे पुश काय करायचं आहे ते ठरवेल, तुम्ही काय इनपुट केलं. मग वात डिसाइडिंग आहे सगळ्या गोष्टीसाठी. पित्ताच्या कक्षात गेलं तर पित्ताची लक्षणं दाखवेल, कफाच्या कक्षात गेलं कफाची मळमळ दाखवेल, वाताच्याच कक्षेत जर राहिला तर तो अतिप्रवृत्ती करून विरेचन दाखवेल, किंवा मला प्रवृत्ती होईल, डिसेंट्री होईल, किंवा वात कफ दोन्ही एकत्र आले तर डिसेंट्री होईल, पित्त चाललं तर जळजळ करेल. हू डिसाईड, कोण डिसाईड करेल, तर वात स्वतः डिसाईड करेल. त्याच्या कक्षेत गेलं त्याला धरून ते काहीतरी लक्षणं तयार करणार. जसा सोबती मिळेल तसे लोक वागतात ना. तंबाखू खाणारा असेल जाऊन पटकन त्याला तंबाखू मागतात, खर्रा खाणारा असेल तर खर्राच्या तो माणूस त्याच्याबरोबर ते देतो, दारू पिणारा असेल तर त्याच्यासोबत जाऊन त्याच्यासारखं वागायला लागतो. तसंच आहे. 2 चांगले मित्र असतील, चांगल्या विचारावर एकत्र येत असतील तर समाजकार्य घडेल, चांगलं घडेल. आणि ते असेल तर काही अशा घटना घडतील की जे समाजाला मान्य नाही. शेवटी 2 एकत्र येऊनच होत आहे. तसं शरीराच्या बाबतीत तेच आहे. चांगलं घडायचं असेल तरीही शरीर एकत्र येऊनच काम करेल, आणि वाईट घडायचं असेल तरीही एकत्र येऊन दोष काम करतील. दोष ही काही अशी एंटिटी नाही आहे की जी सारखं, दोष म्हणजे जसं तुम्ही त्याला देता तशानुसार त्याचे गुणाचं परिवर्तन होईल आणि ते गुण तुम्हाला दिसायला पुढं. बहुत अधिक खाना खाकर अधिक मात्रा में बरसाती ताज़ा जल पीता है या बहुत. आता पावसाळ्यात काय होत आहे, आता पाणी कसं झालेलं आहे, कुपित झालेलं आहे. आता पाऊस पडला, आकाशात जे काही बाष्पीभवन झालं ते वर सॅच्युरेट झालं, एक विशिष्ट कंडिशनपर्यंत सॅच्युरेशन झालं, पाणी वर खेचत गेलं. आता होल्डिंग कॅपॅसिटी संपली, आता त्याला बरंच नाही, खाली पडणं आहे. तर जे उष्णता वाढेल ती वर जाऊन थंड झालेली वाफ जी आहे ती पाण्याच्या स्वरूपात खाली येते. ते पर्जन्यसृष्टी होत असताना खाली जमिनीवर तर धूळ आहे, माती आहे. ठीक आहे. कारण उन्हाळ्याची जी सगळी तापलेली जमीन जी आहे त्याच्यावर पाणी पडल्याबरोबरच त्याची बाष्पीभवन उष्णता बाहेर येईल. आपण म्हणतो ना या दिवसात इतकी गरमी का होते, त्याचं कारणच आहे की वरचं थंड पाणी जमिनीवर पडलं आणि जमीन तर तापलेली आहे, तावा तापलेला आहे, तुम्ही पाणी टाकलं, आता ते पाणी काय थंड थोडी येणार आहे.
ते वाफेच्या स्वरूपातच येईल. पाणी येईल, पण ते वाफेच्या स्वरूपात जे पहिला प्रघात होईल तो वाफेच्या स्वरूपात होईल, आणि ते बाष्प जे आहे ते उष्ण स्वरूपात शरीराचा घाम पिळवटून काढते. मग वातावरणात ते जसं गेलं तसं तिकडे पूर्ण गरम आणि थंड हवा एकत्र होतात, तर ते शरीराला दमटपणा तयार करेल आणि मग जास्त घाबरल्यासारखं होईल. शरीरातून घामही निघत नाही असं वाटेल, आणि असं वाटत आहे की घाम फोर्सफुली शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण बाहेरून थंड हवेमुळे ते अवरुद्ध होत आहे. तर आता काय होत आहे की शरीराची उष्णता बाहेर निघताना कोंडल्यासारखं होत आहे. म्हणून या दिवसात मोस्टली वेदर चेंजमध्ये तुम्हाला दमट वातावरण तयार होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार होतात. तर या काळात जे पाणी असतं ते ऑलरेडी प्रदूषित असतं. म्हणजे कसं की धूळ वगैरे सगळे त्यात मिक्स असते, पाणी नाल्यातून एकत्र झालेलं असते, सगळ्या प्रकारची घाण एकत्र येऊन पाणी वाहते, आणि मग ते सेटल डाऊन होण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिने वेळ लागतो. तोपर्यंत जे पाणी सांगितलेलं आहे ते गुरु सांगितलेलं आहे. म्हणजे नदी नाल्याचं पाणी आत्ता पिऊ नये, किंवा कमीत कमी पिवं, किंवा ते पण त्यात विशिष्ट प्रक्रिया करून पिवं असं सांगितलेलं आहे. मोस्टली या दिवसात सगळ्या धूळ वगैरे असते, घाण असते, एकत्र होते, त्यामुळे ते पाणी जे आहे स्वच्छ नाही आहे किंवा गुरु आहे. तर ते तिथे सांगितलेलं आहे की वर्षाजल पिणं, जेवणानंतर आत्ता या दिवसात बाहेर का खाऊ नये. त्याच्यामध्ये वर्षाजल जे आहे ते एकत्र झाल्यानंतर, कारण पाणी कुठले असेल तर ते एकाच ठिकाणाहून येईल. तुम्ही ताजं पाणी घेता म्हणजे ते कुठून तरी नदी नाल्यातूनच आलेलं आहे, विहिरीतूनच आलेलं आहे, पण ते जाताना कुठून गेलेलं आहे ते पृथ्वीवरूनच तिथं पोहोचलेलं आहे. काही करून तुम्ही पाणी त्याच सर्क्युलेशन आपल्याकडे येत आहे, तर ते सर्क्युलेटेड जे पाणी आहे किती प्युअर केलं तरी त्याच्यात इम्प्युरिटी राहणार आहे, त्यांना माहिती आहे. म्हणून ते गुरुतत्वाचं सांगितलेलं आहे. आणि तसे वर्षाजल सांगितलेलं आहे, जमिनीवर पडल्यानंतर त्याच्यामध्ये जमिनीचं जे मिश्रण होते ते त्याच्यातून गुरुता त्यात होते. ठीक आहे. जसं उकळलेलं पाणी तुम्ही कधी पिलेलं आहे का ना, ते हलकं लागायला जाणवतं, पण तेच जर तुम्ही थंड फ्रीजचं पाणी पिलं तर जड जाणवतं. पिताना बरं वाटते पण ते जड. सर, आपल्या याच्यात अंतरिक्ष जल म्हणजे वरचं पाणी सांगितलेलं आहे, तर ते पिण्यासाठी मग कधी योग्य राहील? अंतरिक्ष जल काय आहे, तर तुम्ही जमीन आकाशातून पडलेलं आणि जमिनीवर न पडलेलं मध्येच कॅच केलेलं ते पात्र सांगितलेलं आहे. त्यात तुम्ही कोणतं पात्र वापरत आहे, चांदीचं, पितळीचं, त्याच्यानुसार त्याचे गुणात थोडं परिवर्तन होतं. मग त्याच्यात ते कलेक्ट करायचं. राजस्थानमध्ये आत्ता एक पद्धत आहे, राजस्थानमध्ये अशा प्रकारचे घरं बांधलेले, कारण तिथं पाणी नाही आहे. त्यांनी काय केलेलं आहे की घराला अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे की वरचं पाणी जेवढं छतावर पडेल ते खाली मोठे टाके करून ठेवलेले आहेत, आणि त्या टाक्यामध्ये जाऊन ते स्टोअर होते. त्याला प्युअर करण्यासाठी त्यांनी ते प्रोसेस ठेवलेली आहे तिथे, ते वापरतात, ते अंतरिक्ष जल वापरतात. ठीक आहे. कारण त्यांना पाणी मिळत नाही आणि पाणी आतमध्ये जमिनीत नाही आहे, तर मग ते वरून येणारं पाणी जे आहे जेवढं पण त्यांना कलेक्ट करता येईल तेवढं ते कलेक्ट करून वर्षभरासाठी स्टोअर करतात. तिथं आत्ताही तीच पद्धत आहे. काही ठिकाणी पाणी नाही आहे, तिथं वर्षभर पुरेल एवढं पाणी, मध्ये एक व्हिडिओ मी पाहिला होता, वर्षभर पुरेल एवढं पाणी त्यांनी स्टोअर करून ठेवलं आणि तेच ते पाणी वापरतात. एवढं पाणी त्यांना मुबलक मिळत नसतं, तर त्याची किंमत त्यांना माहिती आहे, म्हणून ते त्या पाण्याचा तसा वापर करतात. तर ते अंतरिक्ष जल म्हणून वापरतो, हरकत नाही. आणि ते चांगलं सांगितलेलं आहे, आणि त्यात कुठल्याही जमिनीचा स्पर्श नाही आहे, काही नाही, वरचं सांगितलं. त्याच्यात ते काय सांगितलेलं आहे, एक पंचा लावा पूर्ण त्याच्यावर, आणि त्याचा एक जो भाग आहे तो डायरेक्ट तुम्ही कलेक्ट करण्यासाठी वापरा. त्यातून जे शुद्ध होऊन पाणी येईल ते तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने काम करेल. तर आहे ना, बऱ्याच औषधामध्ये वापरायला सांगितलं. या बहुत जगजोड़ने वाली सवारी में यात्रा करता है तो उसका वायु कुपित हो जाता है। इसी प्रकार जो अति मैथुन, अति व्यायाम, अति मद्यपान या अतिशोक करने की प्रवृत्ति का होता है या चोट खाया होता है या विषम ढंग से बैठने, सोने, खड़े होने, घूमने फिरने वाला होता है अथवा अन्य प्रकार के कार्यों को अथवा व्यायाम को विषम तौर पर तथा अधिक मात्रा में करता है तो उसका वायु उक्त उपचारण से प्रकोपित हो जाता है। ठीक आहे. माझा इथं पण त्याच गोष्टी आहे, काहीतरी क्रियात्मक बदल असे दाखवलेले आहे की ज्याच्यामध्ये जसं गाडीत बसल्यानंतर बरेचदा गाडी जर त्या उबडखाबड रस्त्यावरून गेलेली असेल तर पोटात गाठ गेल्यासारखं वाटतं, असं वाटतं की काहीतरी स्क्वीज झालं. सेम तुम्ही मैथुनाच्या बाबतीत तसंच आहे, जर ते प्रॉपरली होत नसेल तरी तिथं ते पोटामध्ये आखडल्यासारखं वाटणं,
किंवा ताण आल्यासारखं वाटणं, हे जे आहे प्रोसेस इथं होते. तुम्ही एखाद्या वेळेस त्या याच्यामध्ये आकाश माळण्यामध्ये बसला असाल, ते जे फिरत असताना तुम्ही पाहाल ते पोटामध्ये असा विशिष्ट प्रकारचा गोळा येतो आणि तो पुन्हा खाली गेल्यावर पुन्हा डीपमध्ये गेल्यासारखं वाटते, ती प्रक्रिया. किंवा अशा कुठल्याही गोष्टी जिथं तुम्ही असता आणि तिची हालचाल जास्त असतात, तर त्यावेळेस तुमच्या शरीरात जे बदल होतात ना, ते जर वारंवार होत राहिले, एखाद्या वेळेस तो शरीर सहन करेल, पण एखाद्या वेळेस त्याचं लगेच चेंजेस दाखवतो. तर ते परमनंट जेव्हा होईल ते आजाराच्या स्वरूपात जाईल, वारंवार होईल तेव्हा आजाराच्या स्वरूपात जाईल आणि त्याचे इम्पॅक्ट तुमच्या गुल्म स्वरूपाच्या आजारात दिसते, लक्षण स्वरूपात. ते गुल्म. वातज गुल्म की संप्राप्ति, वह कुपित वायु महास्रोतस में जाकर वृक्ष होने के कारण कठिन होकर कोष्ठ में व्याप्त होकर. आता पहा, हे जे पहिला शब्द वापरलेला, अशा प्रकारचा वायू हा स्निग्ध नसणार. स्निग्ध असेल तर तो अनुलोम होईल. काही स्निग्धता असेल तर ती ल्युब्रिकेशनमुळे बाहेर जाईल. पण वायूच वृक्ष होऊन जाईल तर त्याला गती परिवर्तन होईल. बरोबर आहे. तिथे काय म्हटलेलं आहे, अशा प्रकारचा जो कुपित वायू आहे तो वृक्ष होईल. आणि नंतर मग तशा प्रकारचं, कारण की आता तुम्ही पाहाल उन्हाळ्यामध्ये वृक्षता असते, उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा भोवरे तयार होतात त्यावेळेस वृक्षता येते आणि वृक्षता एवढी वाढते की धूळ वर उडायला लागते. थोडीशी हवा आली की धूळ उडते आणि त्या वृक्षतेमुळे ते वायूचा भोवरा तयार होतो. एकीकडे तापमान वाढत आहे, जितकं जास्त शरीर पाण्यातलं वायूतलं जे बाष्प आहे ते पूर्ण संपलेलं आहे आणि आता वायू कोरडा झालेला आहे. कोरडे वारे, तर उन्हाळ्यामध्ये कोरडे वारे असतात. ते कोरडे वारे जे आहे याच्यामध्ये जी वृक्षता आहे त्याच्यामुळे तयार झालेले ते हे आहेत, काय म्हणता येईल, कमी दाबाचे पट्टे, किंवा त्याला आपण काय म्हणतो चक्रवात. मागे कोणते वेगवेगळ्या नावाचे आले होते ना, ते वेगवेगळ्या नावाचे सगळे, त्याला मग एक विशिष्ट त्याचे जे हे आहे स्पीड आहे, किती दाब तयार होतं त्याच्यानुसार त्याचे नावं दिले जातात. शरीरामध्ये तशीच वृक्षता खूप ओव्हर लेवलला गेल्यानंतर, मग मद्यपानामुळं असेल, ठीक आहे. आता आपले एक पेशंट आहेत पेटकर नावाचे, त्यांना आपण त्या प्रोसेस केल्यानंतर त्यांचं एकदम ते कमी झालं. ते मुंबई पुण्याहून आल्या त्या दिवशी एवढे त्रास होता, सिव्हिअर त्रास होता आणि त्यांना दुसऱ्या दिवशी मुंजेला जायचं होतं. म्हटलं काही करा, मला एका दिवसात बरं करा, मला तिथं खायचं आहे बरोबर. ते खाण्याचे शौकीन आहेत, तर त्याच्यातूनच ते झालेलं होतं त्यांना. इथं ते प्रोसेस विद्या केलं, बस्ती केलं आणि त्यांना ते कमी झालं. मला एवढं म्हटलं सर एवढं फास्ट मला ॲलोपॅथीच्या औषधांनी पण बरं नाही वाटलं, तर मग म्हणे की मला हेच औषधं तुम्ही कंटिन्यू द्या. तिथं पण गुल्म तयार झालं होतं. उदावर्त गुल्म हे एकाच कॅटेगरीतले असलेले आजार आहे, ठीक आहे. त्याला फार मायन्युटली जर आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला ते ओळखायला येतात, नाहीतर ते सारखेच वाटायला. कुपित वायु महास्रोतस में जाकर वृक्ष होने के कारण कठिन होकर कोष्ठ में व्याप्त होकर एक पिंडाकार कुंडलीभूत बनकर हृदय में, बस्ती में, दोनों पार्श्वों में या नाभि में, इनमें से ही किसी भी स्थान पर अपना स्थान बना लेता है. वह शूल उत्पन्न करता है, अनेक प्रकार की गांठें बनाता है, पिंडाकार होकर रहता है. पिंड की जैसा होने से और गुल्म के आकार का होने से उसे गुल्म कहते हैं. ते काय म्हटलं, यांनी वृक्षता तयार झाली आणि कुंडल आकार तयार झाला. कुंडल म्हणजे काय, सेंभवरा, ठीक आहे. कुंडल आकृती तयार झाली आणि त्याचा एक पिंड बनला. पिंड कशाचा बनला, एक तर पित्ताचा बनेल किंवा कफाचा बनेल, ठीक आहे, किंवा वायूचा स्वतःचा बनेल. कारण वायू पण स्वतः एकमेकासोबत एकत्र येऊन एखादा भावरा तयार करू शकतो. वायूच्या मूळ तर वायूच कारण आहे आणि त्याला सपोर्टिव्ह इतर जे ठिकाण आहे ते आहे हृदय, बस्ती. कारण की कधी कुठे तयार होईल एक विचार जर केला, शरीराचं हे महास्त्र तसं आहे पूर्ण, याच्यात वेगवेगळे अवयव आहेत. त्या अवयवाला ठेवण्यासाठी काही सॉकेट्स आहेत, म्हणजे बसवण्यासाठी आपण जसं एखाद्या रूममध्ये अरेंजमेंट करतो तसं तिथं अरेंजमेंट आहे की लिव्हर इथे पाहिजे आहे, स्प्लीन इथे पाहिजे आहे, हार्ट इथे पाहिजे आहे. आणि त्या सगळ्या अरेंजमेंटमध्ये थोडा स्पेस आहे, कारण की दोन गोष्टीला एक्सपांड आपण करतो ना, जे काही आपण श्वास आतमध्ये घेतो, श्वास बाहेर घेतो, हा डायफ्रामच्या सपोर्टमुळे घेतो.
जसं डायफ्रामवर चालला आपला श्वास चालला, आपण पोटामध्ये वायू चालला सोडत आहे, त्याला एक विशिष्ट स्पेस लागत आहे. लिव्हरला लिव्हरची स्पेस आहे, किडनीला किडनीची स्पेस आहे. ही जी स्पेस आहे, या स्पेसमध्ये तो वायू जाऊन स्वतःचं काहीतरी क्रिएशन करतो. एक तर पिंड करेल, एक तर कुंडल करेल. ते कुंडल केलं तर तिथं वायूचा दाब जास्त असेल, पिंड केलं तर तिथं कफाचा पिंड असेल किंवा पित्ताचा पिंड असेल. तर ज्याच्या परिस्थितीत तो तयार झालेला आहे, जसं तू छान काही भेळ खाल्ली असेल, काही खाल्लं असेल, तर त्याच्यातून पित्त जे वाढलेलं आहे त्याचा कुंडल तयार होईल, मळाचा कुंडल तयार होईल. जिथं जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी, या पार्श्वभागात असेल, इथं असेल, काही म्हणतात नाही इथं तयार झालं, इथं तयार झालं, तर ते जे आहे गाठ गेली म्हणतात लोक. तर हा पण प्रकार गुल्माचाच आहे. तर ती जी कुंडल तयार होण्याची प्रक्रिया आहे ती कुठल्याही माध्यमातून होऊ शकते. ते शरीरात दिसते लक्षण स्वरूपात. ठीक आहे सर, तर याच्यासाठी जो वायू रिस्पॉन्सिबल आहे, मग हे त्याला वेगवेगळे इथून घेऊन जाऊ शकतो का? म्हणजे जसे इथं दिलंय, कोष्ठ में व्याप्त होकर एक पिंडाकर कुंडलीभूत बनकर हृदय में, बस्ती में, दोनों पार्श्वों में या नाभि में, इनमें से किसी भी स्थान पर अपना स्थान बना लेता है. तर मग जर सपोज हे जर हे नाभीच्या ठिकाणी झालं, तर मग वायूच्या अतिप्रवृत्तीमुळे हे वरती किंवा असं काही बस्ती प्रदेश असं हे हो ना, त्याची ते त्यांनी स्थान सांगितलेलं आहे ना. ते काय आहे, स्थानाचा अर्थ काय पकडू शकतो आपण, की त्या ठिकाणी एक्सपांड आणि इनहेल करताना, एक्झेल करताना जे टाईम पिरियड लागत आहे, तिथे जी स्पेस आहे त्या स्पेसचा वापर ते करतात. कारण एखादी गोष्ट, आता सांग, मी मागे तुला एक उदाहरण सांगितलं होतं की हा जो टेबल आहे, या टेबलवर आपण पाणी टाकलं तर ते कुठं जाईल? मी इथं पाणी टाकलं तर कुठं जाईल? जिथे उतार आहे तिथे जाईल. म्हणजे शरीरामध्ये जिथे स्पेस आहे तिथेच काहीतरी तयार होईल ना. जिथं ऑक्युपाईड जागा आहे तिथं होणार नाही. मोस्टली गर्भाशय काढल्यानंतर किंवा काही ऑपरेशन केल्यानंतर त्या ठिकाणी स्पेस क्रिएशन होते, नवीन स्पेस तयार होते. कारण ऑपरेटिव्हमध्ये तुम्ही ते स्ट्रक्चर तसं लावत नाही, ते तुम्ही ह्युमनाइज करून लावलेलं आहे. म्हणजे तुम्ही ह्युमन हाताने लावलेलं आहे ना. आपल्या मानवीय ज्या चुका आहेत त्या तिथं असणारच. ठीक आहे. आता काल एक पेशंट आहे, लंबर सर्जरी झालेली, तर ती पेशंट असं तिने काही विशिष्ट खाल्लं की तिचं स्वेलिंग बिलकुल जिथं ऑपरेटिव्ह झालेलं आहे त्याच्या बाजूला स्वेलिंग राहते. मग आता तो रक्तच गुल्म तयार होतो तिथं. जिथं ऑपरेटिव्ह झालेल्या तिथल्या उतकामध्ये वायूचं संचरण होईल आणि तिथं वायूचा गोळा तयार करेल, सोबत रक्त घेऊन जाईल, तर तिथे रक्त साचलं जाईल. आता हा आपल्याला एक विचार करण्यासारखा हे आहे की रक्तासोबत किंवा पित्तासोबत मिसळून त्यांनी तयार केलेलं तिथे एक भोवरा आहे. जे रक्ताचे गाठी आहेत ज्या तयार केल्या कुंडल स्वरूपात, पिंड स्वरूपात तिथे रक्त पडलेलं आहे. तर आता ते रक्त तुम्हाला तिथून काढणं भाग आहे. आणि वारंवार काय होते, कारण की तुम्ही ऑपरेट केलेलं आहे, म्हणजे तुम्ही चुका केलेल्या आहे शरीराच्या बाबतीत. नॅचरली पाहिलं तर तुम्ही ऑपरेट करून म्हणजे काय रिअरेंज थोडी करता, तुम्ही अरेंजमेंटला डिस्टर्ब केलेलं आहे. तुम्ही प्रॉपर जे अलाइंड असलेल्या गोष्टीला डिस्टर्ब केला आणि तुम्ही तसं करून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑपरेटिव्ह म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तुम्ही त्या विशिष्ट एरियाला ओपन करता आणि त्यातल्या तुम्हाला वाटते त्या चुका ज्या आहेत की नाही हे कन्फर्म नाही आहे त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. मोस्टली 90% सर्जरीज ज्या आहेत ना, हे फक्त डायग्नोसिस MRI CT स्कॅनवरून करून केल्या जातात. त्या ठिकाणी कशामुळे ते भाग जो आहे वेदनामय आहे याचा विचार न केल्या जाता, डायग्नोस्टिक पर्पजमध्ये न बसवता सर्जरीज केल्या जातात. मोस्टली डॉक्टरांना हे माहीतच नसते की हा वाताच्या प्रकोपामुळे झालेला आहे, कारण की तो त्यांच्या अभ्यासाचा भाग नाही आणि तो त्यांनी प्रयत्न करू नये. ठीक आहे, की बाबा हे इथे उदानाच्या कक्षेत आपण गेलो, प्राणाच्या कक्षेत गेलो आणि त्याच्यानंतर लंबरवर प्रॉब्लेम जात असेल का, हे त्यांच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, अपनाच्या कक्षेत आपण काहीतरी मलावरोध झाला म्हणून पाठ दुखत असेल ते विचारच नाही करू शकत. आता काल परवाचा जो पेशंट आपण ट्रीट केला, तुम्ही नव्हते त्या पेशंटला पूर्ण लंबर रिजन स्टिफ होता, कडक झाला एकदम. तू नव्हती बहुतेक 2 दिवसा अगोदर. स्टिफ झाला, एवढा स्टिफ झाला की त्याची पाठ अशी स्क्वीज पण होत नव्हती, जी काही बेंडिंग असते ती संपली होती. पेशंट याच्या अगोदर 3 वर्ष अगोदर आपल्याकडे आला होता सेम कंडिशनसाठी. मग तिथं आपण त्याला काय केलं, बस्ती दिली, विद्ध केलं आणि थोडं वमन, असं दोन्ही गोष्टी केल्या.
ॲक्च्युली आपल्या हिशोबाने तो विदग्धाजीर्ण किंवा काय म्हणता येईल, ज्याच्यामध्ये दोष वरूनही निघत नाही आणि खालूनही निघत नाही. कोणतं त्याला विष्टब्धाजीर्ण. तर विष्टब्धाजीर्णाचा तो पेशंट होता. त्याची हिस्ट्री घेतल्यानंतर त्याच्यात लक्षात आलं की त्याने समोसे खाल्ले होते, पिझ्झा खाल्ला होता आणि तो मागच्या 10-15 दिवसापासून त्याच्यावरच होता. ठीक आहे, म्हणजे त्याला दुसरं काही आवडतच नाही, म्हणजे जेवण केलं तरी त्याला ते लागत आहे आणि चांगला श्रीमंत घरचं पेशंट आहे. ठीक आहे, ते जिभेच्या हावरेटपणामुळे त्यानं ते करून टाकलं आणि नंतर त्याला लक्षात आलं की आता हे मला पाठ अशी पण करता येत नाही, अशी पण करता येत नाही. तोच ॲलोपॅथीकडे गेला असता तर त्यांनी सर्जरी सजेस्ट केली असती किंवा स्टिफनेससाठी आणखी काही प्रयत्न केले. त्यांनी हा विचार नसता केला की यार हे नाही का उलटीच्या माध्यमातून काढता येते, बस्तीच्या माध्यमातून काढता येते आणि स्टिफनेस कमी करता येते. त्यांचा विचार तिथे काहीतरी अँटीबायोटिक्स, पेनकिलर, स्टिरॉइड्स असं देऊन त्यांनी ते केलं असतं. पण आता दोष कुपित झालेले आहे आणि ते मग आहे तिथंच कुपित आहे. आता तिथून त्याला हुसकवलं तर ते दुसरीकडे जाणार. ते तर खराब करेलच करेल, इतर ठिकाणी दुसऱ्या पार्टला खराब करेल. मग अचानक सर्जरी करता करता पेशंट एक्सपायर झाला असं आपल्याला कळतं की सर्जरी फेल्युअर झाली आणि नंतर प्रॉब्लेम झाला. मग हे डायग्नोसिस त्यांच्याकडं नाही. ठीक आहे, तिथे आता गुल्माचा विचार किती एक्सपांड करू शकतो आपण, इतका मोठा विचार आहे, पण हा विचार त्यांच्याकडे नाही आहे. म्हणून सर्जरीचं फेल्युअर रेट जास्त होते. लंबरच्या सगळ्या सर्जरीमध्ये जवळपास 60 to 70% फेल्युअर आहेत आणि जे बरे आहेत ते पण प्रॉपरली बरे नाही, कारण की तो पूर्ण रिजन जो आहे ना तो डायफार्मशी रिलेटेड आहे, पोटाच्या सगळ्या आकाराशी रिलेटेड आहे. आणि त्याचा पहिला परिणाम, कारण आपली पाठ पहा तुम्ही, जी काही कमी जास्त होत आहे ती पोटाच्या सपोर्टिव्हमुळे कमी जास्त होत आहे. पोट त्याला सांगत आहे असं हो असं हो, छाती सांगत आहे असं हो असं हो. लंबर कशासाठी आहे? छातीला पकडण्यासाठी, पोटाला आधार देण्यासाठी, बम जे आहे त्याला पकडण्यासाठी, आणि मग ते थाईजवर काम करेल आपण चालेल, एवढं सपोर्ट सिस्टीम आहे. मग त्यालाच तुम्ही जर ब्रेकडाऊन करत असेल तर ते सगळ्या प्रकारच्या वायूला कुपित करेल आणि मग ते त्रास देईल. त्या पेशंटच्या बाबतीत 2च दिवस ते केल्यानंतर म्हणले यार मला तर खूप चांगलं वाटत, आता मी कशाला करू. ठीक आहे, त्याने ते केले नाही, नंतर सगळं ओके झालं पेशंट. तेच दुसरीकडे असतं तर ICU मध्ये टाकलं असतं त्याला काही दिवस, 3-4 दिवस, मग इंजेक्टेबल दिल्या असत्या, मग त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस झाल्या असत्या, CT स्कॅन MRI कडून. त्यांना सांगितलं होतं ऑलरेडी, ते करून आले. ते पेशंट इतके मस्त हुशार राहतात, सगळं त्यांना माहीत असते, सगळं करून आपल्याकडे येतात ते. ठीक आहे, आणि ठीक आहे, लोकांना त्या आता त्या पद्धतीचा विचार करायची पद्धत आहे, कारण 6-7 हजार रुपये तिकडे घालवल्याशिवाय त्यांना मजा पण येत नाही की आपल्याला काही झालं. ते सर्टिफाईड पेशंट असतात किंवा हे आपल्याला झालं आता काही करता येत नाही, मग ते विचार करतात. ठीक आहे, तर ही गोष्ट, तो पण पेशंट गुल्माचाच होता. ठीक आहे, तर आपल्याला त्या अनुषंगाने विचार करतात. तो लंबरवाला पेशंट गुल्माचा. आता काय तुला सांगतो मी की पेशंटचा त्यांनी केलेल्या हेतूचं सेवन ठरवेल की तो लंबर आपण म्हणत आहे ना, CT स्कॅनमध्ये MRI मध्ये सांगत आहे की त्याला प्रॉब्लेम आहे, पण तो कशामुळे झाला हे सांगत आहेत का? ते मान्य पण करणार आहेत का? त्यांना जर म्हटलं की तुझ्या पोटातल्या गॅसमुळे ते तयार झालेलं आहे किंवा जे काही अवष्टंभ झालेलं आहे, विष्टब्धाजीर्णामुळे तू तयार झालेला आहे असं म्हटलं तर ते ऐकतील का पेशंट? त्याला आपल्याला तेच सांगावं लागतं की यार तुझ्या MRI मध्ये हे प्रॉब्लेम आहे, असं असं आहे. मग त्याला ते थोडंसं गुड फिलिंग येते की नाही, डॉक्टर पण तेच सांगत आहे, ते त्या डॉक्टरांनी सांगितलं आहे, हे त्याच्यापेक्षा जरा कमी शिकलेलं आहे, ते जास्त शिकलेलं आहे, त्याच्या डिग्र्या जरा मोठ्या आहेत. तर मग त्याला थोडंसं ते सॅटिस्फॅक्शन येते किंवा त्यांच्यासोबत हे मिळून काहीतरी काम करू शकतात असं. ते त्याच्या सॅटिस्फॅक्शनसाठी पण येतं. वैद्याला ते करावं लागतं. मग तू मोठा, काय प्रॉब्लेम नाही. सर सपोज गुल्मा म्हणजे ते रोटेट होते ना पण बॉडीमध्ये, मग असं होऊ शकते का? नाही, ते स्थान निश्चिती करत असेल ना. आता समजा भवरा आहे तर पाण्याचा भवरा कुठल्या ठिकाणी पडलेला आहे? हां, खड्डा आहे तिथं पडलेला आहे. म्हणजे जर कफाच्या ठिकाणी जर गुल्म तयार होत असेल तर ज्या ठिकाणी स्थान आहे त्या ठिकाणी निश्चित झालं, पित्ताच्या स्थानात पित्ताच्या ठिकाणी निश्चित झालं. राहिला प्रश्न फक्त वायूच्या ठिकाणी, तो एकमेकाच्या स्थानामध्ये जाऊन काम करू शकतो. ठीक आहे, त्याचं स्थान निश्चिती नसेल किंवा त्याचंही स्थान निश्चित असेल ज्या ठिकाणी स्पेस असेल, तो निसर्गामध्ये जसा एका ठिकाणाहून फिरत फिरत गोल दुसरीकडे चालला, अशा प्रकारचा असू शकते. नाही, त्याला हे स्थान नाही आहे ना, त्याच्या बाबतीत तुम्हाला काहीच हे करता येणार नाही.
हे 5 स्थानपैकी कुठे असू शकतं, 5 ठिकाणी असू शकते, संनिपात असेल तर आणखी सगळ्या ठिकाणी असू शकेल. लक्षणावरून आणि हेतूवरून ठरवावं लागेल. हेतूचा संबंध लक्षणाशी लावून, प्रकृतीचा संबंध लक्षणाशी लावून काय घडत आहे याचा अंदाज घेऊन मग आपल्याला डिसिजन घ्यावं लागेल. सर मग ते जसं आमवादामध्ये जसं जसं आहे ते आम पुढे जाईल तसं तुम्हाला तिथे वेदना होते, हा, तर तसंच मग जसा वायू इथे गुल्मामध्ये वायू जिथे पुढे पुढे जाईल तिथे तिथं वेदना जाणार. मग आपल्याला पेशंट सांगतात ना, माझे पाठ दुखत आहे. मग ज्या ठिकाणी स्थान निश्चित झालं असेल तिथं त्या ठिकाणी एखादं विशिष्ट गुल्म जे आहे तयार होईल. जे जागा बदलत आहे त्या ठिकाणी वेगळं गुल्म जाणवेल. म्हणजे तो आपली जागा बदलू शकतो. वाव, पित्ताचं असेल तर नाही आणि कफाचं असेल तर नाही, धातूमध्ये गेलेलं असेल तर नाही, पण वात एकल दोषाने असेल तर हो बदलू शकतं. आता होतं नाही, आपण खाताना पहा कधी कधी इथं दुखते एखाद्या वेळेस होते, मग त्याची जागा बदलते ना. ते आता इथं बरं वाटतं, इथंच दुखत आहे म्हणतं पेशंट, असं होतं. वातज गुल्म का लक्षण, वह वायु गुल्म के आकार को कभी बड़ा बना देती है और कभी छोटा बना देती है. बार बार ऐसे होता रहता है. वायु की चंचलता के कारण अनिश्चित रूप से कभी अधिक और कभी हल्की वेदना होती है. अंगों में चींटियां के जलने जैसी प्रतीति होती है. सुई चुभाने जैसी पीड़ा, फाड़ने जैसी पीड़ा, फड़कन तनाव, संकोच, शून्यता और रोमांच होना, ये लक्षण बार बार उठते हैं और शांत होते रहते हैं. रोगी को ऐसा अनुभव होता है कि जैसे उसके गुल्म स्थान में अंकुश चुभा दिया गया. सायंकाल में ज्वर हो जाता है, मुख सूखने लगता है और श्वास रुकने लगता है. जब पीड़ा होने लगती है तो रोमांच हो उठता है, प्लीहा बढ़ जाती है, उदर में गुड़गुड़ाहट होती है, अंतरों में शब्द होता है, अपचन, उदावर्त, अंगमर्द, मन्याशूल, शिरःशूल, शंखशूल और ब्रंद आदि रोग गुल्म के उपद्रव स्वरूप उत्पन्न हो जाते हैं. गुल्म के वातजन्य होने पर त्वचा रोग. इथे जे लक्षणं सांगितलेलं ते काय आहे, तर तुमच्या शरीरामध्ये असलेलं जे आकाश तत्व आहे त्या आकाश तत्वामध्ये तयार झालेलं एखादा गुल्म किंवा वायूचा गोळा किंवा कफाचा गोळा किंवा पित्ताचा गोळा, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये वायू आहे आणि बाहेरून पित्त आहे, ठीक आहे. आतमध्ये वायू आहे आणि बाहेरून कफ आहे. नुसता वायू आहे आणि बाहेरून एक वायू आहे, ठीक आहे.